दर्शन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातम्यांबरोबर बरंच काही, सर्वांसाठी सर्व काही। आता आपण गोष्ट पाहणार आहोत अशा एका मुलीची जी स्वतः डॉक्टर आहे, जिचे वडील हे आर्मी ऑफिसर आहेत। त्यामुळे देश सेवा ही रक्तात भिनलेली, आरोग्य सेवेचं व्रत स्वीकारलेलं ते काही या लॉकडाऊन मध्ये शांत बसू देत नव्हतं। आणि मला तुम्हाला हेही सांगावं असं वाटतं की 150 डॉक्टर्सच्या बॅच मधून ती अशी एकटी होती जी कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी मुंबईला गेली। अशा परिस्थितीत जेव्हा सगळीकडे लॉकडाऊन होतं, जिल्हा बंदी होती, तुम्हाला ई पास शिवाय इकडून तिकडे जाता येत नव्हतं आणि ती तिथे सुमारे 5 महिने कोरोनाग्रस्तांवर उपचार करत होती। तेव्हा जेव्हा तिचं वैद्यकीय अभ्यासाचं हे शेवटचं वर्ष होतं। आता 5 महिन्यानंतर ती ताई तिच्या गावी भोशाला आली। भोशामध्ये तिचं जंगी असं स्वागत झालेलं आहे। अर्थात तुम्ही तिला ओळखलंच असेल, स्वभावाने अत्यंत नम्र असणारी डॉक्टर नम्रता तळेकर हिच्याशी आता आपण मुलाखतीद्वारे संवाद साधणार आहोत। ताई, काय वाटतं तुला, म्हणजे आफ्टर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये जेव्हा तू आता इथे आली आहेस तर किती भरभरून प्रेम मिळतंय लोकांचं? या नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तर, आणि धन्यवाद खूप खूप की तुम्ही मला हे अपॉर्च्युनिटी दिली की मी माझी मनोगत आणि मनातले जे विचार आहे ते तुमच्या समोर मांडू शकते। सर्वात तर जे कालचा जे दृश्य होता, काल मी आले 4 तारखेला 4 नोव्हेंबरला 5 महिन्यानंतर कोविड ड्युटी करून, आणि सडनली जे सरप्राईज भेटतो घरच्यांकडून, आणि जे मला अगोदर काहीच माहिती नसतं की असं काही त्यांनी प्लॅन केलंय, आणि त्याच्यामध्ये आपल्या घरातले प्रत्येक जॉईंट फॅमिलीमधले सर्व लोक असतात तिथं प्रेझेंट, आणि राईट फ्रॉम दी स्टार्ट मी कारमधून खाली पाय ठेवते आणि बाहेर निघते तर एक इतकं अपार एकदम सुंदर दृश्य की लोक सगळे माझी वाट पाहतायत त्या आतुरतेनं। आणि राईट फ्रॉम दी स्टार्ट माझा भाऊ आला, त्यांनी ते फेटा बांधला सगळं काही, आणि तिथून सगळे लोक जे बाकी फॅमिली मेंबर्स आहेत ते उभा होते, त्यांनी पुष्पांचं माझ्यावरती एक बोछार म्हणतात आपण, वर्षाव म्हणतात, ते केलं त्यांनी। आणि मग मी पुढे पुढे गेले तसं तसं ते टाकत होते फुल, आणि प्रत्येक क्षणी टाळ्या वाजवणं ते, आणि पूर्णपणे योग्य डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग आणि नियम पाळून, आणि पुढे जाऊन नंतर मग सगळ्यांनी क्लॅप करून एकदम आनंद त्यांचा दाखवला, केक कटिंग झाली, आणि मग ते आरतीन ते सगळं दाखवून हे जे दृश्य होतं ते लिटरली मला असं वाटतं आयुष्यात मी कदाचित खूप काही माइलस्टोन्स अचीव्ह केले असतील, पण त्या सर्वातला सगळ्यात प्रेशियस आणि खूप छान हे होतं आफ्टर 5 मंथ्स ऑफ कोविड ड्युटी, हे जे मी दृश्य पाहिले। आणि लोकांकडून, इतर जगाकडून मला खूप म्हणजे असं प्रतिसाद भेटतोय छान, पण आपल्या स्वतःच्या फॅमिलीकडून, लोकांकडून जेव्हा हे प्रतिसाद भेटतो ते कुठे तर आपल्याला खूप सपोर्ट आणि खूप बूस्ट करतो की आपण पुढचं चॅलेंज सुद्धा असंच स्वीकारावं, असंच पार पाडावं। नाही, बरोबर आहे ताई, तुम्ही म्हणताय ते ही सिच्युएशन आहे, ही परिस्थिती आहे जेव्हा रिटर्न आल्यात ताई, पण जेव्हा जायचं होतं तेव्हाची सिच्युएशन नेमकी काय होती, म्हणजे जाताना घरचे काय म्हणत होते? एक्झॅक्टली तो जो दिवस होता आणि तो जो स्टार्ट होता माझ्या आयुष्यात घडलेला, मी सांगू शकते एकदम वेगळा, आणि मी कधी इमॅजिन केला नव्हता। इव्हन माझ्या घरातल्यांनी कधी कुणी इमॅजिन केला नसेल की मी असं काही करू शकते। एकतर मी माझ्या आयुष्यात कधी आपल्या आई वडिलांना कुणाच्या अगेन्स्ट काही गेले नाही, त्यांच्या निर्णयाच्या अगेन्स्ट, आणि त्या दिवशी जेव्हा मला हे निर्णय करायचा होता की मला त्या दिवशी 9 तारीख होते ते, आणि बेसिकली 1 तारखेला ते
एक नोटीस आलं आमच्या कॉलेजतर्फे, ज्याची मी आतुरतेनं वाट पाहत होते 2 महिन्यापासून. लॉकडाऊनमुळे मी अडकून राहिले होते घरी येऊन. तर ते लेटर आलं अनएक्सपेक्टेडली आणि ते मी एकदम खुश झाले. बट तेच लेटर पाहून सर्वात दुःखीमध्ये गेले एकदम, की हिचा निर्णय हे झालाय जायचा म्हणून. मी खूप प्रयत्न केला एक आठवडा सगळ्यांना बनवायचा, बट लास्ट डेट होती 9 नोव्हेंबर. त्या दिवशी मला आय हॅव टू टेक द डिसिजन. आणि नसतं घेतलं तर मग त्याच्यानंतर मुंबईला जाऊनही काय उपयोग नव्हता. मला जे करायचं होतं ते करताच आलं नसतं. म्हणून मी समजावलं. त्यावेळेस खूप रडारडी, खूप राग, खूप ओरडणं आणि खूप बोलणे खाल्ले मी. म्हणजे अशी कधीच वेळ आली नाही माझ्या जिंदगीमध्ये की मी कधी काही बोलणे ती खाल्लेत. बट मला माहित आहे त्यांचा कुठेतरी इमोशनल कनेक्ट असतो, कुठं प्रेमानं ते आपल्याला थांबवायचं पाहत असतं. त्यांनाही ॲज अ फॅमिली मेंबर आपली काळजी असते. आणि मेनली आई वडील कधी आपल्या अगेन्स्ट जात नाहीत, बट तेही जाऊन जर आपल्याला काय बोलतायत तर नक्कीच काही ना काही काळजीभोवती बोलतायत. बट मी त्यांना समजवलं आणि ॲट लास्ट मला माहित होतं की ते दिवस खरंच माझ्यासाठी एक वाईट दिवस म्हणू शकते. बट मला माहित होता एक दिवस तोही येईल की हेच सगळी फॅमिली मेंबर्स मला खूप कौतुकानं सांगतील की तू जर त्या दिवशी ते निर्णय नसता घेतला तर कदाचित आज आम्हाला हे दिवस नसता बघायला भेटला. एवढा छान तू काहीतरी केलेलं, म्हणजे असं करतो तू. आणि त्या दिवशी मी गेले. एकदम सगळं काही बंद होतं. नो ट्रान्सपोर्टेशन, सगळं जिल्हा बंदी, सगळं काही तालुका बंदी ते होती. आणि हे सगळं पार पाडणं, त्याच्यातून ते तरकारी गाडी भेटणं, रातोरात 9 वाजता माझं निघणं, सकाळी 6 वाजता पोचणं, लिटरली हे कुठं तर एक अनएक्सपेक्टेड गोष्ट होती. पण मला असं वाटतं ते नियतीलाही ठरवून आलेलं होतं, या फिर एक लॉ ऑफ अट्रॅक्शन. मी खूप मनातून ते हे केलेलं की मला ही अपॉर्च्युनिटी भेटायला हवी आणि मला भेटली. तर मी ते स्वतःला ब्लेस्ड फील करते त्या संदर्भात. आणि आज मी त्याच्यातून पार पडून आज कम्प्लीट केलंय, तर ते खरंच एक खूप हॅपीनेसवाली गोष्ट आहे. सुरुवात एक सॅडनेस पासून झाला, पण एंड खूप छान झाला, एवढं सांगू शकते मी. नाही, ताई म्हणते ते खरंच बरोबर आहे, कारण कष्टाचं फळ हे कायम गोड असतं. बट ताईचे मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं, ताईंचे जे वडील आहेत ते सुद्धा एक आर्मी ऑफिसर आहेत. सो कुठेतरी ही इन्स्पायरेशन पप्पांकडून होती का की मी असं काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. आणि एक मुलगी असताना ह्या अशा गावात सारख्या या परिस्थिती इथून मुंबईला जाणं, तेव्हा जेव्हा अजिबातच वाहतुकीची काहीच सेवा नाहीये, ई पास घेऊन लोकांना जावं लागायचं, तेव्हा ताई तू कशी गेलीस मुंबईला? एक्झॅक्टली. मी हे बोलेल की मी आयुष्यामध्ये जे काही निर्णय केलेत ती सगळ्यात मेन सोर्स ऑफ इन्स्पिरेशन जे आहे, म्हणजे एक म्हणतो आपण की एक निर्णय घ्यायची जे प्रवृत्ती जी आली माझ्यामध्ये, ती माझे वडील खूप मोठे सोर्स राहिलेत. आणि त्याच्यानंतर माझे फॅमिली मेंबर्स, प्रत्येकाचा कायम लहानपणापासून मला खूप सपोर्ट राहिलाय. आणि या निर्णयामध्ये जेव्हा सगळे अगेन्स्ट गेले, कोण समजायला तयार नव्हतं, तेव्हा मला असं वाटलं की वडीलच एक लास्ट आहेत जे समजू शकतात माझी स्थिती. त्यांनी कायम प्रत्येक ह्याच्यात मला खूप सपोर्ट केलाय, नक्की याच्यातही करते. तर मी त्यांनाही हेच बोलले की तुम्हाला मी लहानपणापासून पाहिलंय, तुम्ही 30 वर्ष झालं म्हणजे डिफेन्स सर्व्हिस केली आहे आणि मी तुम्हाला पाहते तुमचा सगळा शेड्यूल. तुम्ही कायम सगळं जे आपलं शेड्यूल आहे, जे सगळं काही आपलं जीवनाचा एक इम्पॉर्टंट भाग आहे, 30 वर्ष तुम्ही देशासाठी दिले. तर कायम तुमची ते डिसिप्लिन आणि हे जे इतर सगळे कॉन्फिडन्स म्हणा, या फिर एक जे स्पिरिट असते काही करायची, चॅलेंजेस आलं, हे सगळ्या गोष्टी मला तुमच्याकडून नॅचरली भेटले. तर मी आता अशा स्थितीमध्ये जेव्हा देशाला, लोकांना आणि मुंबईला माझी खूप गरज आहे आणि ऍज अ डॉक्टर असून माझं मेडिकल प्रोफेशन ते डिमांड करतोय माझ्याकडून, आणि जर मी ते करत नाहीये तर मला कुठं तर ते खूप एथिकली पण रॉंग वाटतंय आणि कुठं मनातल्या मनातही खूप वाईट वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं करतोय. आणि वडिलांनंतर मी सगळ्यात पहिलं, म्हणजे ज्यांचं नाव घेईल, माझे आजोबा आणि आजी, ते रांजणी म्हणून या गावात राहतात. पण लहानपणापासून मला हे सगळ्यात जास्त असं वाटतं की एकदम टिपिकल खेडेगाव आहे आणि एकदम जुन्या काळातले विचार आपण असं म्हणू शकतो. आजी आजोबा म्हणल्यावर खूप जुन्या याच्यातले. आणि पण त्यांनी कधीच लहानपणापासून म्हणजे हे नाही केलं की मुलगी आहे तर हिच्यावरती बंधनं असावात, या फिर गावी कडती जसं प्रवृत्ती असते की मुलींना फक्त घरातलं काम शिकावं, तेवढं शिक्षण घेऊन तेवढंच हे करून तिथंच बंद करावं, या फिर घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊन काही निर्णय नाही घ्यायचे. एखाद्या वेळेस घरातल्या सगळ्या फिमेल जे कोण होत्या सगळ्या अगेन्स्ट मध्ये गेल्या, इव्हन माझी आई सुद्धा. बट त्या क्षणी माझ्या घरातले जे पुरुष मंडळी होती, म्हणजे माझ्या भावापासून, जीजूपासून, माझे आजोबा म्हणा, वडील म्हणा, काका म्हणा, सगळे माझ्याकडून होते. मला ते सगळ्यात मोठा प्लस पॉईंट वाटला माझ्या या निर्णयामध्ये की एक पुरुष समाजातून असून म्हणजे ते एका मुलीला इतकं सपोर्ट करतायत. हे मुलगी आज अशा स्थितीमध्ये हे करू शकते, जर असा सपोर्ट राहिला तर या आयुष्यात काय काय करू नाही शकत. आणि हे पाहून त्या दुसऱ्या माझ्यासारख्या, या माझ्या वयाच्या ज्या इतर ज्या फिमेल्स या मुली असतील या गावातल्या या फिर इतर कुठल्या गावातल्या, नक्कीच त्यांना कुठं तर जाऊन प्रेरणा भेटत असेल असं मला वाटतं. आणि सुरुवातचा दिवस नक्कीच कुठं तर
खूप वाईट गेला. मी अक्षरशः रडत रडत गेलेले त्या रात्री आणि जेवणही करावं नाही वाटलं. त्यामुळे मला असं वाटलं नाही की माझ्यामुळं कधी असाही दिवस येईल की मी एवढं दुखावल घरच्यांना सगळ्यांना. आणि पण मला एक विश्वास होता की मी कदाचित हे निर्णय घेतले तर काही ना काही नक्कीच चांगलं याच्यातून होईल. तर मला आज त्याचा खूप प्राऊड फील होतं स्वतःसाठी आणि खूप छान वाटतं जेव्हा घरच्यांच्या चेहऱ्यावरती आपल्यामुळं काही कार्य चांगलं केल्यानंतर जे प्राऊडनेस फील येतो ते पाहून. येस, अगदी बरोबर आहे. खूप खूप युवतींनी प्रेरणा घेतली असेल तुझ्याकडून आणि आता खरंच तुझा सगळ्यांनाच अभिमान वाटतोय. पण मला तुम्हाला हेही सांगावं असं वाटतं की ही जी 150 डॉक्टर्सची बॅच होती त्याच्यामध्ये ताई फक्त एकटी होती जिने व्हॉलेंटिअर केलं, जी स्वतः इथून मुंबईला गेली कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी कोरोना सेंटरमध्ये. सो काय वाटतं, म्हणजे एवढे सगळे डॉक्टर आहेत पण तुला एकटीलाच असं वाटलं, म्हणजे हे वेगळं काय होतं? बेसिकली मला हे सांगण्याची इच्छा आहे तुम्हाला की मी या फील्डमध्ये याच्यासाठीच आले. म्हणजे मेडिकल प्रोफेशन मला असं वाटायचं, मी लहानपणापासून वडील डिफेन्समध्ये असल्यामुळे बऱ्याच जागांना राहिले. तर प्रत्येक जागेला जेव्हा आपण फिरायला जायचो, कधी रेल्वे स्टेशनवर जायचो या खेडेगावात कधी यायचो, तर मला असं वाटायचं आणि आणखी वाटतं की हेल्थ केअर जे सेक्टर आहे तिथं कुठं तर कमी इन्व्हेस्टमेंट होतं. आणि जरी इन्व्हेस्टमेंट होत असेल तर मॅन पॉवर तेवढा एथिकली तेवढ्या चांगल्याने काम करणारी भेटत नाही. सध्या आपलं पॉप्युलेशन वाढतंय आणि इतर गोष्टी हेल्थ केअर सेक्टर मधल्या नीड्स खूप वाढत आहेत लोकांच्या. तर या क्षेत्रात खरंच खूप गरज आहे आणि त्या लोकांनी पुढे येऊन धाडशीपणे कार्य करणं आणि जेवढं त्यांना जमतंय तेवढं करणे खरंच खूप गरजेचं आहे मला असं वाटतं. पण अशा वेळेस असं घरच्यांच्या विरोधात जाऊन असा काही निर्णय घेऊन आणि इथे येऊन 150ची बॅच मधून एकटं काहीतरी करणं. आज जेव्हा मला माझ्या बॅच मधून जे मुलं आहेत, मुली तर म्हणतात, मुलं सुद्धा मला म्हणतात अख्ख्या आयुष्यामध्ये आम्हाला कधीच तुझ्या एवढा असा निर्णय कधीच जमणार नाही, आम्ही तुला आणखी सांगतो आता. म्हणजे हे जे कुठं स्टेटमेंट्स असतात आणि हे जे मेडिकल फील्ड आहे मी कायम एक डिवोशन आणि एक सॅक्रिफाईस साठीच केलं होतं. माझा मेन अर्थच त्याच्यामध्ये हे होता की लोकांना आपली गरज आहे, समाजाला आपली गरज आहे आणि मी अशा क्षेत्रात जाणार आहे. आणि जेव्हापासून मी MBBS जॉईन झाले त्या राईट फ्रॉम दी फर्स्ट डे जेवढे माझे वीकेंड सॅटर्डे संडे असतात मी असं हे काळजी घेते की कुठं तर प्रोडक्टिव्ह कामात जावं. तर आतापर्यंत मी 100च्या वर म्हणजे हेल्थ कॅम्प झाले असतील, मी मोजलेही नाही. आणि असे ट्रायबल एरियामध्ये एकदम टिपिकल आदिवासी लोकांच्या इथं जाऊन त्यांना काउन्सिलिंग करणं, मेंटरशिप म्हणा या फिर इतर डोनेशन्स म्हणा या फिर जेवण वाटप, कुठल्याही प्रकारचं काही कार्य मला करता येईल. पण मी कधी आपलं असं वीकेंड सुट्टी असं फिरणं त्याच्यात नाही, पण कुठं तर काहीतरी पॉझिटिव्ह वर्क होणं गरजेचं आहे. मग ज्या मुलीला एवढं सगळं करायची गरज आहे, जी मागच्या 4 वर्षापासून हेच करते, जिने लहानपणापासून तेच पाहिलंय, तेच करायची इच्छा आहे, ती अशा लॉकडाऊनच्या वेळेस जेव्हा आपली खूप गरज आहे ती कशी राहील घरामध्ये? बेसिक प्रश्न तेच मला सतत सारखं वाटायचं. नाही, खरंच ही फार एक वेगळी परिस्थिती होती आणि ज्याला तू अगदी एक लढाई, एक युद्ध असल्यासारखं जिंकलेलं आहे. पण मला काय म्हणायचंय ताई, तुला काही अनुभव आले असतील अशा भरपूर कोरोना पेशंटचे ज्याच्यावर तू उपचार केला, मग एक असा फीडबॅक किंवा लोक तुला येऊन म्हटली किंवा असा काही एखादा किस्सा अनुभव तुझा असेल तर? जर एक्सपिरियन्स बोलायचं म्हणलं आपण याच्यात तर मला पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस खरेच खूप आले. आणि मी पॉझिटिव्ह का म्हणेल, का मग त्याच्यातनं निगेटिव्ह बेसिकली एकही नव्हतं. असं सगळ्यांचे जे आपल्याकडे अशा स्थितीमध्ये तुम्ही जर धाडशी निर्णय घेऊन एक मुलगी असून या सेक्टरमध्ये जेव्हा गरज आहे तुम्ही पडता त्याच्यामध्ये आणि लोक असे या नजरेनं पाहतात आपल्या की तुम्ही अक्षरशः देव आहे या फिर तुम्ही काही करा पण आमच्या सोबत राहा, आम्हाला तुमची खूप गरज आहे. अशा वेळेस जर आपण त्या मोमेंटला त्यांच्यासोबत, या घरातलं कोण आजारी पडले त्यांच्यासोबत त्यावेळेस त्यांना धीर द्यायला आहे, तर ते गोष्ट त्यांच्यासाठी आयुष्यातली खूप मौल्यवान असते. हे मला जवळून जाणवलं. त्या लोकांशी रोज मी कॉन्टॅक्टमध्ये यायचे आणि असे खूप सारे प्रसंग आहेत. तर पण त्यातला जर एक प्रसंग सांगायचं बोलले तर मी इथून जेव्हा गेले तेव्हा BMC जे वॉर्ड ऑफिस आहे, वॉर्ड M ईस्ट, तिथे मी ॲज अ मेडिकल ऑफिसर कार्यरत होते. तर तिथं टेलिफोनिक कन्व्हर्सेशनच्या थ्रू ॲम्ब्युलन्सेस अरेंज करून देणं, बेड अवेलेबिलिटी करणं या फिर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये ICU बेड्स हे सगळं देणं, व्हेंटिलेटर्सची अवेलेबिलिटी हे सगळं करायचं होतं आम्हाला. काउन्सिलिंग करणं, ते सगळं इतर आणखी गोष्टी. आणि मला जेवढे सतत एक कॉल वाजला दुसरा वाजणार, ॲट अ टाइम मी 4-4, 5-5 कॉल हँडल करत होते. म्हणजे मीच कन्फ्युज होऊन जायचे कधी कधी आणि एवढं संतापन ते यायचं की म्हणजे मी एवढं बोलते, सतत कॉलवर कॉल चालू आहे, कुठं ब्रेक नाही. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेसही मला असंच वाटलं की आता माझ्याशी होत नाहीये, मी खूप थकले, मी लिटरली ड्रेन झालेले होते 5 तास सतत हे करून. आणि अनएक्सपेक्टेडली त्याच सगळ्या कॉल्समधून एक कॉल येतो पेशंटचा आणि तो म्हणतो की डॉक्टर नम्रता आहेत का? मग ज्यांनी कुणी उचललेला कॉल तर ते माझ्याकडे देतात की मॅम तुमच्यासाठी कॉल आहे. मग मी घेते कॉल आणि ते म्हणतात हां बोला, तुम्हाला काही त्रास होतोय का? म्हणजे लिटरली आपण जे बेसिक जे दुसऱ्या पेशंटशी बोलतो तसं मी विचारलं त्यांना. तर त्यांनी मला
सांगितलं की मॅम आम्हाला काही त्रास नाहीये, तुमच्यामुळे आमचा त्रास सॉल्व्ह झालाय, अरे. याच्यासाठी आम्हाला तुम्हाला थँक्यू बोलायचं. हे जे त्यांचे सुरुवातचे जे शब्द होते, बस ते कुठं तर एकदम ताण आलेला मला ते कमी होत गेला. त्यांनी म्हणलं मॅम तुमचे 2 मिनिट फक्त वेळ भेटला तर खूप होईल. ते म्हणले तुमच्यामुळे, म्हणजे तुमच्या त्या इमिजिएट ऍक्शनमुळे, तुमच्या त्या कार्यामुळे माझी आई वाचली. आज मला वडील नाहीयेत आणि माझी आईला आयसीयू बेड लागत होता. तिला सडनली व्हेंटिलेटरची गरज होती, श्वास ती घेण्यात खूप अडचण होती, कुठंच ॲम्ब्युलन्स भेटत नव्हती, चौकट सगळं बेड्स फुल होते आणि आमच्याकडे आम्ही तेवढं अफोर्ड नाही करू शकत आहे, तेवढा पैसा नाही, काय नाही. आम्ही खूप आशेनं आलेलो तुमच्याकडे. आणि गव्हर्नमेंट सेटअपला जनरली लोक नावं ठेवतात की होत Yes, नाही, काय बरोबर, नाही, लोक बरोबर. करत नाही. पण अशा वेळेस आम्ही एका इच्छेनं तुमच्याकडे कॉल करतो, तुम्ही उचलता आणि तुम्ही म्हणता मी 2 मिनिटात तुम्हाला कळवते आणि लगेचच्या लगे तुमचा कॉल येतो आणि आम्हाला कळतं की बेड अवेलेबल झाले, सगळं झालं. आणि ऍट द एंड ऑफ 10 days माझी आई डिस्चार्ज होते, कम्प्लिटली फाईन, नो सिम्पटम्स, नथिंग कॉम्प्लिकेशन्स आणि काहीच नाही. त्यांना ते आयसीयू लागत नाही, काय नाही, टोटली फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे आजही या जगामध्ये कुठं तर अच्छाई आहे आणि चांगलं होतंय. लोक आपली ड्युटी छानपणे कार्यरत करतायत, हे आम्हाला तुमच्याकडून बघायला भेटतं. हे खरंच एक मुलगा असून माझ्यासाठी खूप प्रेरणादायी, असं त्यांचं बोलणं. कुठे तर ड्रेन झालेले अगेन ते लेवल बूस्ट अप झाला आणि मी पुन्हा आणखी 4-5 तास कार्य केलं. नाही, अशी पुन्हा एवढं सगळं थकून एक नवीन ऊर्जा मिळते जेव्हा कुणीतरी असं म्हणतं. पण मला अजून एक सांगायचं की कोविड स्क्रीनिंग नावाची एक पद्धत आहे जिथे तुम्हाला तिथे जावं लागतं प्रत्येक घरी, आणि ते सुद्धा पीपीई किट घालून. तर मला ताई तुला विचारायचं की हा पीपीई किटचा अनुभव कसा होता? नेमकं हे पीपीई किट काय, म्हणजे आम्ही फक्त बघितलंय, नेमकं काय आहे ते? बेसिकली सिंपल भाषामध्ये जर मला सांगायचं असेल तर मी हे सांगेल की एक प्लास्टिक बॅग जे एका ह्युमन बॉडीला कम्प्लिटली चारो तरफनं राऊंड अप केलेले असते. तुमचे म्हणजे तुम्हाला फक्त एवढाच पोर्शन आहे जे एक्सपोज होते, ते पण सगळं कव्हर असतो. म्हणजे वरून खाली तुम्ही फक्त प्लास्टिक बॅगमध्ये रॅप आहे कम्प्लिटली. म्हणजे कुठली हवा बाहेरची आत नाही जात, तुम्ही काही टच नाही करू शकत ते घालल्यानंतर. आणि त्याच्यानंतर फेस शिल्डमुळे ते ॲटमोस्ट आणखी व्हेंटिलेशन कमी होतं ते बाहेर बघण्यामध्ये. आणि जर माझा एक्सपिरियन्स बघायचा बोलला तर मी ऑलरेडी कार्यरत होते ॲज अ मेडिकल ऑफिसर. त्याच वेळेस माझी फायनल इयरची एक्झाम आली आणि त्याच वेळेस मला कळालं की 10 daysचा मालाड जे एरिया आहे मुंबईचा, एकदम हायली रेड झोन होता तो. इतके जास्त कोविड पेशंट तिथे, आणि तिथे बीएमसी वाले म्हणजे त्या एरियातले ते कॅम्प्स घेत होते सेवांकुर नावाच्या ऑर्गनायझेशन सोबत. मला कुठून तर कसं तर कानावरती पडलं आणि मग मी ठरवलं की ॲट अ टाइम हे गोष्ट आहे, बट मला हे पण करायची आणि हे संधी मला सोडायची नाहीये. मला पीपी किट घालून ते काय एक्सपिरियन्स आहे ते घ्यायचं आहे. मग मी पीपी किट घातला. पूर्ण जे त्यांची जे पूर्ण एक्सप्लेनिंग प्रोसिजर होती, डोनिंग डोफिंग कसे करतात, कसे काढायचं घालायचं, ते ऐकलं, सगळं नॉलेज घेतलं. ऍक्च्युली जेव्हा दुसऱ्या दिवशी मी उतरले त्या मैदानावरती, त्या एरियामध्ये जायला, त्या सेक्टरमध्ये, आणि ते पीपी किट घातलं, सुरुवातीला मला वाटलं नॉर्मल असेल, छान असेल बाकी इतर गोष्टीसारखं. आणि लिटरली स्टार्टिंगच्या 10 मिनिटानंतर जे पर्स्पिरेशन आणि एकदम घाम निघायला लागला एवढा. आणि त्यांनी सांगितलं होतं काही असलं, तुम्ही कुणी काय ऑफर केलं तुम्ही घ्यायचं नाही, काही पाणी नाही पियायचं, काही खायचं नाही आणि कुठेही टच करायचं नाही. मग ते या चष्म्यामुळे एकतर ते खूप जास्त ब्लरिंग व्हायचं, त्यातनं फेस शिल्ड घातलेलं, म्हणजे दिसणं, व्हिजिबिलिटी कम्प्लिटली नॉट क्लिअर, काही दिसत नव्हतं. त्यातनं 2 मास्क घातलेले, श्वासही काही घेता येत नव्हता. आणि ते प्लास्टिक कम्प्लिटली असल्यामुळं हवा काही शरीराला लागतच नव्हती. इतका घाम गेला शरीरातून की त्याच्यातून लिटरली पाणी कमी पडायला लागलं आणि ते सगळं म्हणजे एकदम कोरडा पडलेला खोकला आणि हे घसा, ते सगळं. आणि खोकला ते जरी लागला तरी कुणी पाणी दिलं तरी मी घेऊच नव्हते शकत, अशी स्थिती झालेली. मग मला ते हळूहळू ब्लॅकआउट चालू झाले, अंधुक म्हणजे डोळ्यासमोर दिसायचं. पण मला वाटलं मे बी काहीतरी झोप झाली नसेल, काय, मी अवॉइड केलं ते. मी म्हणलं नाही, कार्य करणं गरजेचं आहे. आणखी झालं 1-2 फ्लोअर की मला पुन्हा, आणि नंतर त्यावेळेस एकदम खूप जास्त चक्कर आली आणि मग मला कंट्रोल नाही झालं, मग मी पडले त्याच्यामध्ये. आणि पण त्यावेळेस असं झालं की लोकांना भीती वाटली की यांना कोविड झालं म्हणूनच पडले का काय, ते म्हणजे कोण जवळही येत नव्हतं असं, मी पडले तरी. पण ते मला माहित आहे त्यावेळेस भीती होती म्हणून लोक घाबरले. पण खरंच हे स्टार्टिंगचा एक्सपिरियन्स, म्हणजे लोकांना पाहून वाटत असेल की पीपी किट घालणं खूप सोपं आहे, पण लिटरली मी माझा एक्सपिरियन्स सांगते, हे बिलकुल सोपं नाही. आणि जे डॉक्टर्स 10-12 तास घालून पीपी किट राहतात ते इट सेल्फ एक त्यांच्यासाठी वॉर आहे, मी म्हणू शकते. बस बेसिकली असंच आहे. मग ताई, तू नेमकं मुंबईमधले कुठे कुठे काम केलं आणि त्याचं स्वरूप काय होतं, पार्श्वभूमी काय होती, कुठल्या कुठल्या ठिकाणी केलं? बेसिकली मी एक फायनल इयर MBBS स्टुडंट आहे आणि जे सायन हॉस्पिटलला मुंबईमध्ये मी कार्यरत आहे.
आणि फायनल इयर इज टू टफ. अख्ख्या MBBS मधलं सगळ्यात टफेस्ट आणि वर्स्ट एकदम हेक्टिक शेड्यूल असतं त्याच्यामध्ये. आणि ते करून जर तुम्ही इतर काय बाहेरच्या गोष्टी करताय ते लिटरली इक्वल टू इम्पॉसिबल काइंड ऑफ. तर माझे बॅचमेट्स आणि इतरही लोक मला म्हणायचे की तू कशाला हे गोष्टी करते, म्हणजे तुला तुझा अभ्यासावरती तेही परिणाम पडेल, म्हणजे तेही त्यांचे सतत इनपुट्स येत राहत होते त्याच्यातून. बट असं आहे की मी कॅम्प्स केल्यामुळे मागच्या 4 वर्षातून मुंबईच्या असं कुठलाच भाग नाही की जिथं मी गेले नाही. म्हणजे असं म्हणू शकतो नूक अँड कॉर्नर सगळं मी, राईट फ्रॉम दी स्लम एरिया, धारावी, जेवढं काही आहे मुंबईचं मॅक्सिमम 80% नियरली स्लम एरिया आहे. तर सगळे, मग ते ट्रायबल एरिया असलं, पालघर असलं, डहाणू असलं, या फिर बोईसर म्हणा तुम्ही, मी ठाणे, कलवा सगळ्या जागेला झाले. बट बेसिकली जर फक्त कोविडच्या संदर्भातलं बोलेल तर स्टार्टिंगचे जे 3 मंथ्स होते, आज मला 5 मंथ पूर्ण होते, तर त्याच्यातून जे स्टार्टिंगचे 3 मंथ्स होते, जून, जुलै आणि ऑगस्ट, हे मी वॉर्ड M ईस्ट BMC ऑफिसला केलं. ते गोवंडी, चेंबूर, मानखुर्द हे जे एरिया आहे मुंबईचा ते माझ्या अंडरमध्ये येत होता. म्हणजे त्या एरियातले जेवढे कोविड पॉझिटिव्ह पेशंट असेल आणि त्यांचे रिलेटिव्ह, त्यांना मी डील करणार आणि त्या संदर्भात काउन्सिलिंग करणार आणि जे काही असेल शिफ्टिंग अँड ऑल. आणि त्याचसोबत मी मलाडमध्ये कोविड स्क्रीनिंग कॅम्प केलेला. ते PPE किट घालून डिरेक्टली एकदम कॉन्टॅक्टमध्ये येत होते मी सगळे कोविड पेशंटचे, होम टू होम स्क्रीनिंग करायचं. मग त्यात काउन्सिलिंग, टेम्परेचर, थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर, हे सगळं जे काही ते सगळं येत होतं. आणि जेव्हा हे 3 महिने संपले तेव्हा मी BKC कोविड हॉस्पिटल, जे आपल्या इंडियाचं एकमेव आहे सध्या, तर बँड्रा ईस्ट मध्ये आहे, तर तिथं मी जॉईन झाले कोविड ड्युटीवरती आणि तिथे मी 2 महिना कोविड ड्युटी केले. तर बेसिकली मी प्रशासनाचं कार्य म्हणजे जे डिरेक्टली आहे हँडलिंग अँड ऑल ते खूप केलं आणि वॉर्ड्समध्ये ड्युटी करणं, ICU मध्ये ड्युटी करणं तेही केलं. म्हणजे बेसिकली जे आम्ही इंटर्नशिप नंतर करतो त्याचं सगळं काही अनुभव मला शिकत माझ्या डिग्रीच्या इयरमध्ये झाले. म्हणजे इट सेल्फ इथं मी ब्लेस्ड आहे असं सांगू शकते. जे 2 वर्ष लागले असते मला अनुभव घ्यायला ते आताच एवढ्या 5 महिन्यामध्ये झाले. मग पुढे जाऊन मी बरंच काही करू शकते मला असं वाटतं. नक्कीच पुढे जाऊन तू बरंच काही करू शकते. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय की जे डॉक्टर डिग्री नंतर काम करतात ते काम ताईंनी आत्ताच केलेलं आहे बिफोर डिग्री. आणि मला हेही सांगावं असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये ताईच्या एक्झाम्स चालू होत्या, त्या पण लास्ट इयरच्या शेवटच्या वर्षाच्या मेडिकलच्या एक्झाम, ज्याच्यासाठी लोक अथक अभ्यास करतात. आणि अशा वेळेस सुद्धा हे जे आरोग्य सेवेचं व्रत होतं ते ताईने स्वीकारलं. मग ताई, तू ते लेक्चर्स असू देत तुझे किंवा हा अभ्यास असू देत, हे करता करता हे दोन्ही कसं काय मॅनेज केलंस? बेसिकली माझं जे शेड्यूल होता त्याचा एक काही फिक्स ड्युरेशन नव्हता. कधी कधी खूप जास्त काम करावं लागलं तर ते कितीही काम करावं लागायचं आणि त्याच्यामुळे मग कधी कधी झोपायलाही वेळ भेटत नव्हता आणि असं आपण बोलू शकतो की पळत पळत जेवावं लागलं असतं असं. आणि हेडफोन्स ते सतत मला सोबत ठेवावं लागायचे. अचानक ते व्हॉट्सअपवरती आजकाल फोन असल्यामुळे सगळं काही त्याच्यातच कळतं. सडनली म्हणायचे ते की लेक्चर आहे 1 वाजता प्रेझेंट राहा, आणि त्याच वेळेस माझी मीटिंग असायची या ड्युटी असायची लावलेली वॉर्डमध्ये. मग मला असं करावं लागायचं की कानात हेडफोन टाकून जिथं कुठे जागा भेटेल मला तिथं बसून, मग ते कुठला एकदम हे असू शकतो, काय म्हणतात ते, फ्री स्पेस असू शकते ओपनली, या फिर कधी कधी मी रस्त्यावरती असायचे आणि मला तेव्हा म्हणजे लेक्चर अटेंड करावं लागायचे. तर मी साईडला जाऊन जिथं कुठे जागा भेटेल तिथं बसून मी ते हेडफोन लावून लेक्चर अटेंड करायचे. आणि कधी कधी एका कानामध्ये हेडफोन आहे, लेक्चर अटेंड करते, व्हिडिओ बघते, आणि एका कानातून मी मीटिंग अटेंड करते. म्हणजे कोविड ड्युटी आणि लेक्चर असं. मग ते खूप वेळा असं झालं, हे ॲट अ टाइम सगळं कोइन्साइड झाल्यामुळे सगळ्या काही गोष्टी मॅनेज. बट बेसिकली सकाळी लवकर उठून अभ्यास करणे, तयार होऊन ड्युटीला जाणे, त्याच्यामध्येच लेक्चर झालं की माझं ओव्हर दुसऱ्या कुणाला देऊन तेवढ्या टायमासाठी मी लेक्चर करायचे. या फिर ॲटमोस्ट खूप अर्जंट कॉल आहे तर मला लेक्चर सोडून ते कॉल पहिला घ्यावं लागायचं. आणि ते झालं की मग ड्युटी करणे, मी वापस यायचे, अर्धा 1 तास झोपले जर वेळ भेटला तर झोपायची, नाहीतर त्याच्यातही कॉल असायचे, आणि पुन्हा मग अभ्यास करून नेक्स्ट शेड्यूल. म्हणजे मला कसा दिवस झाला आणि कसं रात्र ते लिटरली कळत नव्हते. असं खूप हेक्टिक शेड्यूल. म्हणजे नाही म्हटलं तरी ताई म्हणते 9 तासाची ती ड्युटी आहे, पण तसं नाहीये, ते 24/7 आहे, 24 तास तिला काम करावं लागलंय तिथे. पण मला काय म्हणायचंय, एक डॉक्टर म्हणून लोकांनी किती काळजी घेतली पाहिजे? ॲज अ बेसिकली अगर डॉक्टर पर्स्पेक्टिव्ह या कोविडच्या संदर्भात आपण पॉप्युलेशनला डील करत असतो, आपण लोकांना डील करत असतो, मग ते रुरल बॅकग्राऊंड असो या फिर शहरातले असो, कोणीही असो, सगळ्यांना आपल्या काउन्सिलिंगची आणि आपल्या सांगण्याची खूप गरज असते. तर बेसिकली आता गव्हर्नमेंट तर त्यांचं काम करतायत आणि बऱ्यापैकी आरोग्य सेवेचे जे केंद्र आहेत ते पण सगळे जागरूक झालेत, बऱ्यापैकी जागरूकता पसरली लोकांमध्ये. तर ते सॅनिटायझेशन करणे वारंवार, ते हात धुणे सतत, ते मास्क लावणे, आणि त्याच्यानंतर ते ॲडिक्वेट सोशल डिस्टन्सिंग
पाळणे, जेवण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, योग्य आहार करणे, झोप चांगली घेणे, स्ट्रेसला एकदम आपल्यापासून लांब ठेवणे, स्वतःपासून जेवढं होईल तेवढं फिजिकल एक्सरसाइज वर्कआउट ते करणं, मेडिकेशन्स ते काय आहे, जर तुम्ही डायबेटिक पेशंट आहे, तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम आहे, इतर कुठले कॉम्प्लिकेशन आहे, तुम्ही योग्यपणे काळजी घेणं गरजेचं आहे, गोळ्या औषध ते सगळं काही घेणं. जर तुम्हाला काही सर्दी खोकला ताप काही असं जाणवत आहेत सिम्पटम, तर इमिजिएटली तुम्ही नियर बाय डॉक्टरला कन्सल्ट करून सांगणे. असं काही नॉर्मल फ्ल्यू आहे म्हणून अवॉइड करणं हे चुकीचं होतं. मला बऱ्यापैकी मी लोकांच्या संदर्भात पाहिलं, हे मी काउन्सिलिंग करत होते तर नंतर त्यांनाही समजली त्यांची चूक. पण हे मला कुठेतरी आणखी जाणवतं, हे आपण करायला नको. आता सध्या लॉकडाऊन उघडलं आपण समजतो, बट त्याच्यामुळे सध्या कोरोना तर गेलेला नाहीये, ही मोस्टली आणखी जेव्हापर्यंत वॅक्सिन येत नाही तेव्हापर्यंत राहणार आहे. म्हणून आपण योग्य ते प्रिकॉशन्स पाळणे खूप गरजेचे आहे. सध्या तर वॅक्सिन नाहीये, आपल्या हातात फक्त प्रिकॉशन पाळणे आणि आपण तेच करू शकतो. बरं, मग ताई तुझं प्राथमिक शिक्षण कुठे झालं, मग कॉलेज आणि मग मेडिकलला जायचं असं कधी ठरलं, किंवा ती पार्श्वभूमी काय, मग आधी अशी पार्श्वभूमी होती का की घरी कोण डॉक्टर होतं वगैरे असं काही? नाही, मी बेसिकली एक खेडेगावातून असल्यामुळे आणि पूर्ण कुटुंबातून म्हणजे आतापर्यंत राईट फ्रॉम दी एंटायर जनरेशन आय एम दी फर्स्ट, म्हणजे मी पहिली मेडिकल स्टुडंट आहे, डॉक्टर आहे. आतापर्यंत आमच्या घरात कोणच डॉक्टर नाही. आणि माझं ठरलं होतं लहानपणापासून की मला व्हायचंय तर MBBS करून डॉक्टरच व्हायचंय, बट मला गायडन्स कधी भेटला नाही. आणि त्या योग्य दर्शनमध्ये म्हणजे कुठून काय भेटणार आहे मला ते काही माहिती नव्हतं. पण एवढं ध्येय ठरलं होतं, मी काही करेल पण करणार तर हेच करणार, दुसरं मला काही जमणार नाही. आणि हे ध्येय कुठं तर फिक्स झालेलं. आणि बेसिकली प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन बोललं तर माझे वडील डिफेन्समध्ये असल्यामुळे लहानपणापासून ते स्थलांतरण सतत होत राहिले. मग प्रत्येक 4 वर्ष वेगवेगळ्या जागेला. मग आम्ही बडोदऱ्याला होतो लहानपण, म्हणजे UKG LKG फर्स्ट सेकंड. मग नंतर श्रीनगरला गेलो, मग नंतर आग्राला आलो UPला, मग नंतर नाशिकला आलो. मग नाशिकला माझी 9th 10th 11th 12th झाली. आणि त्याच्यानंतर मग मी MBBS ची एक्झाम दिली आणि तिथे मग क्वालिफाय करून सरळ मुंबईला आले. तर मग मी सध्या मुंबईला आहे. आणि बेसिकली तुम्हाला त्याच्यामुळे माझ्या लँग्वेजमध्येही चेंजेस जाणवत असतील, त्यामुळे मी मेनली इंग्लिश मीडियम मध्ये आहे आणि बाहेर राहिल्यामुळे सतत महाराष्ट्राच्या ते हिंदी जास्त कन्व्हर्सेशन मध्ये आले. आणि इव्हन हिंदीचा विषय होता, कधी मराठीचा विषय नाही आला अभ्यासक्रमात. बट सगळ्यात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मुंबई हे क्षेत्र मला भेटणं. हे टॉप मेडिकल फील्ड तर आहे, मेडिकल कॉलेज आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं टॉप मुंबईचंच आहे. आणि मलाही जे भेटलंय KM नंतरचं ते दुसरं कॉलेज आहे आपल्या महाराष्ट्राचं. बट तिथं 5 वर्ष राहून आता बऱ्यापैकी एवढी माझी मराठी सुधारली नाही. तर स्टार्टिंगला मला बऱ्यापैकी मराठी येतच नव्हती आणि वर्षातून मी घरी 4 या 5च दिवस यायचे. तर त्याच्यामुळे जास्त कुणाशी एवढा कॉन्टॅक्टही होत नव्हता, त्यामुळे सतत लांब राहत होते. तर त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी चेंज आलाय माझ्या लँग्वेजमध्ये. मी आणखी प्रयत्न करेल की आणखी चेंज येईल, जेवढं होईल तेवढं. तर त्याच्याने कुठेतरी कनेक्टिव्हिटी फील होते मला असं वाटतं डॉक्टर आणि पेशंट्सच्या मध्ये. खरं सांगायचं ताई, म्हटली तू कुठेतरी कनेक्टिव्हिटी होते डॉक्टर आणि पेशंट मध्ये, पण ती कनेक्टिव्हिटी सगळ्यात जास्त महत्वाची आहे ती माणुसकीची. आणि ही जी माणुसकीची कनेक्टिव्हिटी आहे ना, ती अशीच कायम राहू देत. मग ताई पुढची ध्येय धोरणं काय आहेत? आता हे तर झालं, पण आफ्टर MBBS म्हणजे MBBS नंतर काय करायचं ठरवलंय? बेसिकली MBBS झाल्यानंतर मला सर्जरीमध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर मी सर्जन होईल. बट मला प्रेरणा माझ्या वडिलांकडून आले, तर मला डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जायची खूप इच्छा आहे. तर मी त्याच्यात अहोरात्र प्रयत्न करून त्याच्यात जायची, म्हणजे त्याच्यामध्ये सर्जन होऊन जे आपले सोल्जर्स आहेत, त्या जे वॉर झोनमध्ये असतात त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय अशी इच्छा आहे. आणि सायमल्टेनियसली मग रुरल एरियामध्ये येऊन PHCs मध्ये काम करणं, या फिर आपले जे काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहे तिथं मी बॉन्ड सर्व्हिस ते करणार आहे. आणि बेसिकली मला असं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये राहून टू द पॉइंट डिरेक्टली जे कॉन्टॅक्ट येतो त्या क्षेत्रात कार्य करायचं. तर डिफेन्स सर्व्हिसेस आहे. आता या गोष्टीलाही घरच्यांचा नकार येतोय की मुलगी आहे, तुला जेवढं सोपं वाटतंय तेवढं डिफेन्स सर्व्हिस सोपं नाही. पण जसं कोविडच्या काळात मी निर्णय घेऊन अगेन्स्ट जाऊन खरं करून दाखवलं, तेवढेही हे ठरवलंय मी, या जेव्हा वेळ येईल तेव्हा या डिसिजनलाही असंच काहीतरी घडणार आहे. म्हणजे घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊन ते निर्णय घेऊन पुन्हा ते खरं करून दाखव. म्हणजे मी स्वतः कायम चॅलेंज करत राहते. हे काय टार्गेट सेट केलंय. नाही, मला म्हणायचंय की लवकरात लवकर तुझी जी सगळी इच्छा आहे त्या सगळ्या लवकर पूर्ण होऊ देत आणि लवकर दुसरी जी मुलाखत आहे ती माझ्याच हातून घडू देत, जेव्हा ताई एका मिलिटरी सेक्टरमध्ये आपल्या देशासाठी अजून काहीतरी खूप चांगलं करते. ताई, शुभेच्छा तुला. धन्यवाद. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.